नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, भारतात अनेकदा एखाद्या सणांचं किंवा परंपरेचं त्या प्रदेशातल्या निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी किंवा झाडापाना फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं. कधी या निसर्गातल्या गोष्टींची, शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते, तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्यांचा वापर केला जातो. मित्रो, दसरा सुद्धा त्याला अपवाद नाही. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्यांची पाने लुटण्याची म्हणजेच एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मी पाळताना दिसतात. महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या पानांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे सोने वाटतात. तर काही वेळा दसऱ्याला आपट्यांच्या पानाच्या आकाराचं सोनं भेट म्हणून सुद्धा दिलं जातं. पण या प्रथामागचं कारण काय? आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं? या झाडाचं एवढं महत्व काय? तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मित्रो, हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या एका कहाणीशी जोडली जाते. पौराणिक कथेनुसार राम, लक्ष्मण, त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्याची महती एवढी होती की ज्या इक्ष्वाकू कुळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्कृत मधल्या महाकवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात रघुराजाची आणि त्याच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयी एक कथा सांगितली जाते. त्याच पौराणिक कथेनुसार कौत्स हा दक्षिण काशी पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वर्तंतू नावाच्या ऋषीकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वर्तंतूने मला काही नको असं म्हटल्यावरही कौत्साने त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून सारखा तगादा लावला. त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वर्तंतूने कौत्साला म्हटलं की तू 14 विद्या शिकला आहेस ना, मग मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वर्तंतू ऋषींना वाटले. पण कौत्सा हा तसा हुशार. तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला. रघुराजाने त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौत्साने काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा मात्र पेचात पडला. कारण रघुराजाने नुकतीच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी संपत्ती आधीच गरिबात वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला. मित्रो, त्याने कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण कुबेराला लागताच कुबेराने युद्ध टाळण्यासाठी सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्याने भरून गेला. त्याने सगळे काही कौत्साला दान करून टाकले. पण कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या आणि त्या वर्तंतू ऋषींना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला. कुबेराने एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्साने ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दिवस दसऱ्याचा दिवस होता. या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली. पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही तर आयुर्वेदातही या झाडाला औषधी वनस्पती म्हणून मानलं गेलं आहे. मित्रो, आपट्याच्या झाडाचं थेट लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे त्याची 2 भागात विभागलेली पानं. कोणाला ती हृदयाच्या आकाराची, कोणाला ती बदामाच्या आकाराची वाटतात. आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसा पिवळसर असतो. हे झाड मध्यम उंचीचे असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिण पूर्व आशियात निम सदाहरित पर्णझडी आणि शुष्क जंगलातही आढळते. तर मित्र, ही दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं का लुटतात आणि या झाडाचं काय महत्व आहे याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच। लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय श्री कृष्ण।